किती दिवस झालं वापर चालू आहे? एक वर्ष झालं कंटिन्यू चालू आहे. बरं, त्याचा फायदा काय जाणवला आपल्याला? फायदा चांगला पीक 1-2 लिटर दूध तर वाढते. एका जनावराचं 2 लिटर दूध वाढते. आणि जनावरात दूध वाढते, ती वाढते. आणि 3 जनावर बैरण चांगलं खाते, चारा सुद्धा व्यवस्थित पुसून खात्यात. बरं, आणि शेण ही घट पडते. हिचं वय किती आहे हो? 2.5 महिने. किती? 2.5 महिने. हे जर बघायला गेलं ह्याच्यात जर तेज किती आहे हो? ते चांगले आहे का नाही? हे आता शेण असं अगोदर येत नव्हतं. शेण कसं असायचं शेण आधी? पातळ असायचं. बर, मगाशी माहितीये का, आम्ही मुलांना रनिंग करायला घेऊन येत होतो. त्यांचं डोक्यावर ही पाठी घेऊन जायचं. बरं, तिथे पलीकडे पुला शेजारी आम्ही रनिंग करायला पोरं घेऊन येतो. त्यांचं कसं डोक्यावर पाठी असायची, वरण त्या पाठीवर असं अंगावर वगैरे दररोज शेणाची आंघोळ करायची. शेणाची आंघोळ असायची. बरं, नाही व्यवस्थित आहे. आता शेण बघा. आता जर शेण बघायला गेलो पाटील साहेब, एकदम चकाकीच आहे. अगदी चमक कशी आहे बघायची, आहे का? एक लेअर तयार झालेला आहे. आणि जसं काय ह्याला त्याचा तेलाची फवारणी केली का असं वाटायला लागलं. असं आधी असं फवारणी येत होती का? कसं असायची शेण आधी? पातळ म्हणजे अशी बिरबिड असायची, पातळ असायचं. त्या शेणात आधी कसं असायचं का? नाही. म्हणजे आता काय झालं? आता शेण घट म्हणजे आता जर जनावर बघितलं आपल्याला तेज आहे, अगदी चमकदार आहे. नाही चमकदार. आधी अशी त्वचा चमकदार असायची नाही. चमकदार आधी कसं असायची जनावर? जनावर म्हणजे हडकुळीत असल्यासारखं, म्हणजे एवढं कमजोर असायची. बरं, ही गाय 24 लिटर दूध देणार गाय. किती दूध लिटर देते गाय? 24 लिटर दूध देते, आहे का नाही? नाही 40 वर्ष या कालावधीतला अनुभव आणि आताचं तुमचं बिल्क चार्जर येण्यामुळं खरोखर म्हणजे इथनं पाठीमागं असतं तर लई फायदा झाला असतं. याच्या अगोदर मिल्क चार्जर आला असतं तर फायदा झाला असता. बरं, आता काय? एका गाय मागे मिनिमम 2 लिटर दुधाचा आपण हिशोब करतो. 3 गाय मिनिमम लोएस्ट लेवलला जरी 30 रुपये जरी दूध धरलं होत नाही, जास्त 35 रुपये रेट आहे, तरी एका गाय मागे 70 रुपये. 7 त्रिक 21 रोजचं 210 रुपये प्लस वाढवलेले. म्हणजे इन्कम वाढलेला आहे आपला. 210 रुपयांचा हिशोब करायला गेलो तर महिन्याची किती झाली हो? 6,000 रुपये, 6,500 रुपये वाढलेलं आहे. नुसतं दुधाचं वाढलेलं आहे. आता बाकीचा बेनिफिट जे होतोय ते शेण कसं येते हो? शेण घट येते. म्हणजे शेण जे आपलं उकडण्याचं ते अगदी पौष्टिक आहे शेण सुद्धा. चांगल्यापैकी फरक पडतोय. आणि तसं खर्च होतोय म्हणायचं काही काम नाही. शेवटी जरी फायदा होतोय, त्यातनं आपल्याला फायदा होतोयच की. समजा 4 पुढं चारलं, बरं, 1,000-1,500 रुपये गेलं तर 1,500 गेलं तर 6,000 रुपये. 2-3,000 रुपये 4 पटीने उत्पादन वाढायला लागले आपलं, आहे का नाही? तर दुधाच्या चवीमध्ये काय बदल झाला का? वापरल्यापासून काय चवीत बदल झाला? साई चांगल्यापैकी. बरं, दूध गोड आहे. गोड आहे. बरं, पूर्वीपेक्षा दूध घट राहते. बरं. फॅट आणि एसएनएफ मध्ये काय वाढते. अगोदर किती होतं फॅट? 3,6, 3,5, 3,6 असे लागायचे. पण आता 3,8, 3,9. आता मगाशी डेअरीवाले आले होते. डेअरीवाला आपण बघायला गेलो तर त्यांचं मत असं आहे की ह्यांचं दूध आता वाढलंय पण आणि फॅट पण वाढलं. तुम्हाला किती दिवसात रिझल्ट काय आला होता त्याला वापरल्यानंतर एक कमीत कमी महिना गेला, पण पूर्ण रिझल्ट काय आला? जनावरांनी सकसपणा याला किंवा जनावरांची वाढ व्हायला किंवा कसं फरक पडतोय. 2-3 पुढे ज्या टायमाला चांगलं त्या टायमाला ती पूर्ण झाली, कव्हर व्हायला लागलं. बरोबर. तेव्हापासून तुम्हाला खात्री पटली. तेव्हापासून तुम्ही कंटिन्यू 1 वर्ष वापरताय. आणि सगळ्या गावातल्या किती लोकांनी तुम्ही सांगितलं असेल? बरं झालं, सगळ्यांनी सांगतो. सगळ्यांनी वापरून न वापरून सगळ्यांचे प्रत्येकाने म्हणावं. परंतु तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना सांगता. म्हणजे तुम्हाला एवढी इच्छा होती बाबा प्रत्येकाने वापरावं. नाही वापरावं. वाटतंय का नाही तुम्हाला?
म्हणजे पूर्वी खायचं होतं त्यापेक्षा बी चविष्ट दूध लागायला. पण तुम्ही समजा मिल्क चार्जरचा वापरच केला नसता, 1 वर्षाला तुम्ही आता मिल्क चार्जर वापरताय, समजा तुम्ही 1 वर्षाला मिल्क चार्जरचा वापरच केला नसता, काय परिस्थिती झाली असती? नाही, एवढं दूध वाढलं नसतं, एवढे जनावर विषय होत राहणार नाही. बरं. तर नमस्ते, नाव पत्ता सांगा की? भास्कर गंगाराम शेणीकर, साठपेवाडी, तालुका वळवा, जिल्हा सांगली. आपले आता हे गोठ्यात जनावर आहे. जनावर किती आहेत टोटल? 3 आहे. 3 जनावर, एक कालवड, 3 मोठी जनावर आहेत आणि एक लहान आहे का नाही? त्याचं वय किती आहे हो? 2.5 महिने. किती? 2.5 महिने. हे जर बघायला गेलं ह्याच्यात जर तेज किती आहे हो? ते चांगले आहे का नाही? हे आता 2.5 महिने झालं येऊन, आहे का नाही? हे कुठल्या गायचं आहे? कालवड, पलीकडच्या कालवडचे, आहे का नाही? आता जर बघायला गेलो सगळी जण आपली अशी धष्टपुष्ट आहेत सगळी, आहे की नाही? पहिल्यापासून अशीच धष्टपुष्ट आहेत का हो? नाही, पहिले पूर्वी म्हणजे इथनं पाठीमागं नव्हतं तसं. बरं. म्हणजे फरक तुमच्या औषधामुळे कालवड किंवा काय वापरलं याला? तुमचं पुढेच की मिल्क चार्जर वापरले. बर, कसं वापरताय आणि किती प्रमाणात वापरताय? नाही, 8 दिवसात 3 जनावर निघाल वापर कंटिन्यू चालू आहे. किती दिवस झालं वापर चालू आहे? 1 वर्ष झालं कंटिन्यू चालू आहे. बरं, त्याचा फायदा काय जाणवला आपल्याला? फायदा चांगला पीक 1-2 लिटर दूध तर वाढते. एका जनावराचं 2 लिटर दूध वाढते. आणि एक जनावराचं दूध वाढते, ती वाढते. आणि 3 जनावर बैरण चांगलं खाते, चारा सुद्धा व्यवस्थित पुसून खात्यात. बरं. आणि शेण ही घट पडते. शेण घट येतं. आता आपण शेण बघितलं, शेण असं अगोदर येतं का? शेण कसं असायचं? शेण आधी पातळ असायचं थोडं. बरं. मगाशी आम्ही मुलांना रनिंग करायला घेऊन येत होतो. त्यांचं डोक्यावर पाठी घेऊन जायचं. बरं. पलीकडे पुन्हा शेजारी आम्ही रनिंग करायला पोरं घेऊन येतो. त्यांचं कसं डोक्यावर पाठी असायची, वरण त्या पाठीवर असं अंगावर वगैरे शेणाची आंघोळ करायची. शेणाची आंघोळ असायची. बरं. नाही, व्यवस्थित आहे. आता शेण बघा. आता जर शेण बघायला गेलो पाटील साहेब, एकदम चकाकीच आहे. अगदी चमक कशी आहे बघायची, आहे का? एक लेअर तयार झालेला आहे. आणि जसं काय ह्याला त्याचं तेलाची फवारणी केली का असं वाटायला. असं आधी असं फवारणी येते ती गाव. कसं असायची शेण आधी? पातळ म्हणजे अशी बिरबिड असायची, पातळ असायचं. त्या शेणात आधी कसं असायचं गाव? नाही. म्हणजे आता काय झालं? आता शेण घट म्हणजे शेण घट्ट का पडतंय ह्याचा अभ्यास केला का? तुमचे मिल्क चार्जर चालण्यापासूनच फरक पडला. मिल्क चार्जर काम कशावर केलं? जनावर म्हणजे पचनक्रियेवर काम केलं. बरोबर आहे का? म्हणजे पचनक्रिया जर सुधारली तर शाबूत राहते, आहे की नाही? आता जर जनावर बघितलं आपलं जर तेज आहे, अगदी चमकदार आहे. नाही चमकदार. आधी अशी त्वचा चमकदार असायची नाही. एवढी चमकदार आधी कसं असायची जनावर? म्हणजे हडकुळीत असल्यासारखं, म्हणजे एवढं कमजोर असायची. बरं. ही गाय 24 लिटर दूध देणार. किती दूध देते ही गाय? 24 लिटर दूध देते, आहे की नाही? अगोदर आता ही किती वेळ त्याची गाय आहे? तिसरी वेत आहे. बरं. आणि पलीकडची पहिला आहे. आणि ही आता 5वी. ही काळी 5व्या येताची. म्हणजे तुमच्याकडे पहिल्या पाडे म्हणजे असं तुम्ही एक असं वाढवत गेला. आणि ही आता ही पण तुम्ही ठेवणार आहे. म्हणजे कमी जागेत अगदी बऱ्यापैकी तुम्ही विस्तार वाढवलेला आहे का नाही? तुम्ही किती वर्षाला दुग्ध व्यवसाय करताय? व्यवसाय करतो मला वाटतं 80-85 वर्ष. म्हणजे किती वर्ष झाली आता? 35 ते 40 वर्ष. 35 ते 40 वर्ष झाली, आहे का नाही? म्हणजे तुम्हाला ह्या अगोदरचा अनुभव? नाही, 40 वर्ष या कालावधीतला अनुभव. आणखी आताच तुमचं मिल्क चार्जर येण्यामुळं म्हणजे इथनं पाठीमागत असतं तर लई फायदा झाला असतं. म्हणजे अगोदर मिल्क चार्जर आला असतं तर फायदा झाला असता. बरं. आता काय फायदा होतो आपल्याला? आता फायदा म्हणजे दूध वाढ आहे, जनावर शाबूत राहते. समाधान म्हणजे साधं सर आहे. आता मग बोलता त्यांनी बोलले की एका गाय मागे मिनिमम 2 लिटर दुधाचा आपण हिशोब करू. 3 गाय मिनिमम लोएस्ट लेवलला जरी 30 रुपये जरी दूध धरलं होत नाही, जास्त 35 रुपये रेट आहे, तरी एका गाय मागे 70 रुपये. 7 त्रिक 21 रोजचं 210 रुपये प्लस वाढवलेले. म्हणजे इन्कम वाढलेला आहे आपला. 210 रुपयांचा हिशोब करायला गेलो तर महिन्याची किती झाली हो? 6,000 रुपये, 6,500 रुपये वाढलेला आहे. नुसतं दुधाचं वाढलेलं आहे. आता बाकीचा बेनिफिट जे होते ते शेण कसं येते हो?
शेण घट येते म्हणजे शेण जे आपलं उकडण्यात जाणार ते अगदी पौष्टिक आहे शेण सुद्धा. आपली शेती किती एकर आहे? एकच एकर शेती आहे. तुम्ही हे जर बघायला गेलो म्हणजे तुमचा दवाखान्याचा खर्च अगोदर किती व्हायचा? डॉक्टर वगैरे किती यायची? नाही दवाखान्याचा खर्च नाही म्हणजे अगोदर बी म्हणजे आता मिल्क चार्जर नसतं तरी बी मी दवाखान्यात जास्त म्हणजे प्रयोग करीत नव्हतो. बरोबर. आणखी ही तुमचं मिल्क चार्जर असल्याचं अजिबातच नाही. डॉक्टर अजिबात फक्त भरवायलाच एवढे येते. भरवायला अजिबात आधी डॉक्टरची गरज. दवाखान्यात आपण कधी पाहिजेपासून दवाखान्यात डॉक्टरच नाही म्हणजे सवयच नाही म्हणा. अगदी ह्याला फक्त गोळ्या ठेवायसाठी आणखी येजेवना इंजेक्शन हे कॅल्शियमचं हे तेवढा पुरतच तेवढं डॉक्टर येतात. बाकी कशाला डॉक्टर येतात. बरं. आपलं जे आता उत्पादन वाढलंय आहे का नाही? दररोज 200 रुपये उत्पादन वाढते. खर्च त्या पटीत आहे का हो? मिल्क चार्जरचा खर्च जास्त होतोय आणि उत्पादन कमी होते असं कुठं काय आहे का? नाही तसा ही आहे चांगल्यापैकी फरक पडतोय. आणखी तसं खर्च होतोय म्हणायचं काही काम नाही. शेवटी जरी फायदा होतोय त्यातनं आपल्याला फायदा होतोयच की. समजा 4 पुढं चाललं बरं 1500 रुपये गेलं तर 1500 गेलं तर 6,000 रुपये म्हणजे 4 पटीने उत्पादन वाढायला लागले आपलं आहे का नाही? तर दुधाच्या चवीमध्ये काय बदल झाला का? वापरल्यापासून काय चवीत बदल झाला? साई चांगल्यापैकी. बरं. दूध गोड आहे. बरं. पूर्वीपेक्षा दूध घट राहते. बरं. फॅट आणि एसएनएफ मध्ये काय वाढते? अगोदर किती होतं फॅट? 3.6, 3.5, 3.6 असे लागायचे. पण आता 3.8, 3.9. आता मगाशी डेअरीवाले आले होते. डेअरीवाले आपण बघायला गेलो तर त्यांचं मत असं आहे की ह्यांचं दूध आता वाढलंय पण आणि फॅट पण वाढलं. हे तुम्ही ह्या गावात स्वयंच्या टेपलाच्याकडे वळा, मिल्क चार्जरकडे वळाला कसं? तुम्हाला माहिती कशी कळाली? माहिती ती ज्या दिवशी मागल्या वर्षी दिली म्हणजे चर्चासत्र आपलं झालं होतं. चर्चासत्र झालं त्या टायमाला तुम्ही सुरुवातीलाच पुढे मी म्हटलं काय कसे वापरून आपण बघूया करायचं. बरं. आणि तुम्ही वापरायला. तुम्हाला किती दिवसात रिझल्ट कळाला होता त्याला वापरल्यानंतर कमीत कमी महिना गेला पण पूर्ण रिझल्ट कळाला. जनावरांनी सकसपणा याला किंवा जनावरांची वाढ व्हायला किंवा कसं फरक पडतोय. 2-3 पुढे ज्या टायमाला चांगलं त्या टायमाला ती पूर्ण झाली कव्हर व्हायला लागलं. बरोबर. तेव्हापासून तुम्हाला खात्री पटली. तेव्हापासून तुम्ही कंटिन्यू 1 वर्ष वापरताय आणि सगळ्या गावातल्या किती लोकांनी तुम्ही सांगितलं असं? बरं झालं. सगळ्यांनी सांगतो सगळ्यांनी वापरून न वापरून सगळ्यांचे प्रत्येकाने म्हणावं. परंतु तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना सांगता म्हणजे तुम्हाला एवढी इच्छा होती बाबा प्रत्येकाने वापरावं. नाही वापरावं. वाटतंय का नाही तुम्हाला? पण तुम्ही वापरल्यानंतर तुमचा किती फायदा झाला बघा आतापर्यंत? फायदा चांगला पाहिजे आहे का नाही? म्हणजे जनावरांची सुदृढ झाली आणि दूध वाढलं, शेण घट्ट यायला लागले. आता तुमचं जे शेणखत आहे हे सुद्धा पौष्टिक होणार आहे. अगोदर कसं असायचं शेण? पाटील साहेबांनी सांगितलं शेणाची दररोज आंघोळ करायला लागायची. आता तुम्ही हाताने भरू शकताय एवढ्या क्वालिटीचं शेण यायला लागले. हे जर अगोदर वापरत नाही सर एवढं कंजेस्टेड जागेत असून सुद्धा अजिबात वास नाही. वास येत नाही. आता हे बोटाला अगदी लहान आहे. पॅक आहे पूर्ण तरी सुद्धा इथे वास येत नाही. माशीचं प्रमाण 0 आहे. माशा कुठे आहेत का? अगोदर कशा असायच्या? माशा असायच्या भोंगा यायच्या आहे का नाही? आणि वास दुर्गंधी वाढायची. आता दुर्गंधी आहे का? दुर्गंधी नसल्यामुळे अजिबात माशी म्हणजे बघा माशी कधी येते? आषाढी म्हणजे घाण वाढली तरच हे येणार आहे. तिथं घाण आहे का हो? तिथे जे शेण सुद्धा आहे ते सुद्धा घाण नाही. अगदी पौष्टिक आहे. त्यावरचा लेअर आपण बघायला गेलो अगदी चमकदार. बरं असं हे जर प्रत्येक शेतकऱ्यांचं वापरलं काय होईल? फायदाच आहे. त्या माणसानं वापरलं तर फायदाच आहे. जनावर शाबूत राहते. शेत व्यवस्थित पडते. फायदा दुधाचा होतो. आणि दूध सुद्धा अगदी गोड आहे. दुधाची चौकशी आहे. टिकून राहणं नाही दूध चविष्टच राहते. तुम्ही दूध खाताय का नाही? तुम्ही मगाशी म्हणाला पूर्वीपासूनच खातो आम्ही. आता तर म्हणजे पूर्वी खायचं होतं ते बी चविष्ट दूध लागायला. पण तुम्ही समजा मिल्क चार्जरचा वापरच केला नसता, 1 वर्षाला तुम्ही आता मिल्क चार्जर वापरताय, समजा तुम्ही 1 वर्षाला मिल्क चार्जरचा वापरच केला नसता काय परिस्थिती झाली असती? नाही एवढं दूध वाढलं नसतं. एवढे जनावर बी शाबूत राहिले आणि राहणार नाही. तुम्हाला माहिती कशी कळाली आणि तुम्हाला मार्गदर्शन? म्हणजे तुम्ही ज्या टायमाला चर्चा घेतली त्या टायमाला चर्चासत्र झालं तुमचं व्हिडिओ दाखवलं त्या टायमाला धाडस केलं. बरोबर. म्हटलं काय असाय त्या असू दे तुमचं. आपण काय केलं चर्चासत्र घेतल्यावर एक सगळ्यांना आपण वापरायला हे केलं नव्हतं. सांगितलं नव्हतं. आपण फक्त सांगितलं होतं की कुठल्याही शेतकऱ्यांनी एकाच वापरायला. त्यावेळी तुम्ही धाडस केलं. सुरुवातीला म्हटलं आम्हाला एक पुढा द्या काय असायचं तुमचं म्हणजे फरक पडल्यापासून
आपण अनुभव घेतल्याशिवाय तर काही कळत नाही. बर जसा अनुभव पहिला पुढे चालल्यावर कळायला लागलं की जनावर वैरण खाते, शांत चांगलं वाई पडायला रवत करते, चांगल्यापैकी दुधाला साधारण निदान 1/2 किलो कसं पण वाढलं. मग ही देशी औषध आहे. मग हळूहळू ह्याच्यावर परिणाम होणार म्हणून पुन्हा दुसरा तिसरा असं म्हणजे मग पुन्हा त्यातनं पुढे फरक तुम्ही वर्षाला कंटिन्यू वापरायला हे महत्वाचं आहे. बरं, तुम्हाला पाटील सरांनी मार्गदर्शन केलं आहे का नाही? त्याचं आपल्या गावात जे घरी जाऊन मिल्क चार्जरचं माहिती देतात आहे का नाही? तर पाटील साहेबांचं पण आपण आभार मानायला पाहिजे आहे का नाही? खरं खोट आहे? पाटील साहेब नमस्ते, तुमचं नाव पत्ता सांगितलं. नाव संदीप पाटील, गाव तुपारी, मोबाईल नंबर 9767190166. ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक.